नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, आता मुसलमानांना सुद्धा परीक्षेला बसू द्या. मित्र, केंद्र सरकारनं एक चांगला निर्णय घेतला आहे. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी यामधल्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत परीक्षेमध्ये उत्तीर्ण नाही झालं तरी वरच्या वर्गात म्हणजे इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीमध्ये ढकललं जात होतं. आता ते बंद होणार. आता त्यांना परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागेल जर वरच्या वर्गात जायचं असेल तर. जर ते अनुत्तीर्ण झाले तर 2 महिन्याच्या आत त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. त्यात ते उत्तीर्ण झाले तर वरच्या वर्गात, नाही तर मग संपूर्ण वर्ष त्यांना खालच्या वर्गात काढावं लागेल. केंद्र सरकारनं सुरुवातीला हा निर्णय घेतला त्यावेळेला काय त्यांनी विचार केला होता माहीत नाही, पण साधारणपणे असं असावं की मुलांची प्रगती थांबू नये. नापास होतात म्हणजे त्यांची प्रगती थांबते, त्यापेक्षा त्यांना संधी द्यावी, त्यांच्यावर विश्वास ठेवावा, ते अभ्यास करतील असं आपण मानावं आणि ते अभ्यास करतील या दृष्टीनं शिक्षण संस्थांनी प्रयत्न करावे, पण त्यांना ढकलावं, त्यांचं वर्ष फुकट जाऊ नये. आता अनेक शिक्षण तज्ज्ञांनी याला विरोध केला होता आणि मग सर्वेक्षण त्याचं झालं आणि असं लक्षात आलं की हे धोरण काही बरोबर नाही. म्हणजे ढकल पास, परीक्षा उत्तीर्ण झाला नाही तरी वरच्या वर्गात, हे काही बरोबर नाही. कारण का, आपल्याला परीक्षा द्यायचीच नाही आहे. त्यामुळे एक प्रकारे उदासीनता, स्वच्छंदीपणा हे विद्यार्थ्यांमध्ये दुर्गुण वाढायला लागतात. नाही अभ्यास केला तर काय बिघडतो, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि एकंदर शिक्षण संस्थांची शिक्षणाची गुणवत्ता ही घसरते. तर हे बदलायला पाहिजे. त्यामुळे आत्तापर्यंत 16 राज्यांनी ते याआधीच बदललेलं आहे. आता केंद्र सरकारच्या ज्या शाळा आहेत, नवोदय विद्यालय ज्या आहेत, सैनिकी शाळा आहेत, अशा देशामध्ये 300च्या आसपास शाळा आहेत, तेथे आता हे नवीन धोरण चालू होईल. मी ही बातमी वाचली ते मला साहजिकच आहे, बरं वाटणार. पण माझ्या मग असं लक्षात आलं की आपला समाजच मुळी 2 गटांमध्ये अगदी सुरुवातीपासून विभागला गेलेला आहे, हिंदू समाज आणि मुसलमान समाज. हिंदू समाजाला त्याचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी किंवा तो माणूस आहे आणि भारतात राहायला योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर परीक्षा द्यावी लागते आणि मुसलमान सर्व परीक्षातून मुक्त आहेत. त्यांना कोणत्याही परीक्षेला बसावं लागत नाही. त्यांना जसं हवं आहे तसं ते जगू शकतात, पूर्णपणे स्वच्छंदीपणे ते जगू शकतात. त्यांना वरच्या वर्गात त्यांना ते जाणार हे आश्वासन, हे वचन त्यांना मिळालेलं आहे. 2 समाज आपण निर्माण केले. स्वतंत्र झाल्यानंतर आपण 2 समाज निर्माण केले. पाकिस्तान का निर्माण झालं? कारण या देशात राहणाऱ्या मुसलमानांना भारतीय व्हायचं नव्हतं. आम्ही भारतीय नाहीच आहोत, आम्ही पूर्णपणे 100% हिंदूंपासून वेगळं आहोत असं म्हणून त्यांनी पाकिस्तान निर्माण केलं. मग आता भारतात जे मुसलमान राहिले त्यांना हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे होता की तुम्ही भारतीय झालात ना, परीक्षेला बसावं, भारतीयत्वाची काहीतरी परीक्षा, असं आपण काही विचारलं नाही. असं विचारणं म्हणजे त्यांच्या अधिकाराचा अधिक्षेप होतो की काय, त्यांच्या स्वातंत्र्याचं संकोच होतो की काय, अशी भीती आपल्याला वाटली. हिंदू हा थोडासा भित्रा आहे. त्यामुळे तो म्हणाला मुसलमानांना नको, त्यांना जसं जगायचं तसं जगू द्या. कोनराड एल्स नावाचा एक बेल्जियम लेखक आहे. त्यांनी भारताची घटना, भारताची एकंदर समाजरचना याच्यावर भरपूर लिखाण केलं आहे. त्यांनी भारताच्या घटनेमध्ये, संविधानामध्ये हिंदूंवर कसा अन्याय होतो आणि मुसलमानांच्या विषयात कसा पक्षपात आहे याचं 100 पानाचं एक प्रकरण लिहिलेलं आहे. ते सगळ्यांनी वाचलं पाहिजे, इतकं चांगलं आहे.
आता शिक्षण संस्थांमध्ये पहा, हिंदूंच्या शिक्षण संस्था आणि मुसलमानांच्या शिक्षण संस्था. मुसलमानांच्या शिक्षण संस्थांमध्ये धर्मप्रसाराला अनुकूलता आहे. म्हणजे तुम्ही जर इस्लामचा अभ्यास करणार असाल तर तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळतं. हिंदूंच्या संस्थांमध्ये जर तुम्हाला गीता या विषयाचा अभ्यास करायचा असेल, सरकारकडून अनुदान मिळत नाही. उलट सरकार तुमच्या मार्गामध्ये अनेक बंधनं, विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे मुसलमान समाजाला आता पहा, साधं रोजच्या जीवनामध्ये हिंदूंना एकच बायको, एक पत्नी कायदा आहे. मुसलमानांना 4 बायका आहेत. का असो? कोनराड हेल्सनी विचारलं आहे की कोणत्या न्यायाच्या तत्वावर तुम्ही मुसलमानांना, जर ते भारताचे नागरिक आहेत, जर भारतात संविधान लागू आहे आणि आधुनिक संविधान लागू आहे, जगातल्या सगळ्या घटनांमधल्या चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन तुम्ही संविधान बनवलं आहे, तर कुराण सांगतो म्हणून मुसलमानांना 4 बायका करण्याचा हक्क आहे, हे तत्त्व तुम्ही का मान्य करता? म्हणजे त्यांना हिंदूंना ज्या परीक्षांना बसावं लागतं त्या परीक्षांना मुसलमानांना बसावं लागत नाही. ढकल पास, त्यांना वरच्या इयत्तेमध्ये आपोआप प्रवेश मिळतो. इस्लाम खतरे में है अशी एक आरोळी ठोकली की 4 मुसलमान दाणकी घेऊन एकत्र येतात आणि आंदोलन सुरू करतात, आक्रमकपणा सुरू करतात, दंगे सुरू करतात. हिंदू घाबरतात आणि हिंदू त्यांच्यावर कोणतीही बंधनं, म्हणजे तुम्ही परीक्षेला बसलं पाहिजे, उत्तीर्ण झालं पाहिजे, अशी अट घालत नाही. या भारतीय राज्यामध्ये 3 मुसलमान राष्ट्रपती झाले, मुख्यमंत्री झाले, सर्व प्रकारच्या. पण एक प्रातिनिधिक उदाहरण देतो. हमीद अन्सारी उपराष्ट्रपती झाले, तरीसुद्धा निवृत्त होताना त्यांची ओरड आहेच की मी मुसलमान म्हणून माझ्यावर खूप अन्याय झाला. मुसलमान म्हणून या देशामध्ये, जगात अनेक ठिकाणी अन्याय होत असतील, भारतात अन्याय होत नाही. हिंदू मुसलमानाकडे मनातून संशयानं बघतात, पण त्याच्यावर अन्याय करण्याची हिंमत हिंदूंमध्ये नाही. त्याला भारतीय व्हायला हवंय हा हिंदूंचा आग्रह नाही. तो मुसलमान राहिला तरी चालेल. पहा ना, अगदी साधं उदाहरण आपण घेऊ. संविधानाचा अनुच्छेद 370 काय आहे? पूर्णपणे आम्ही हिंदूंपासून, उर्वरित भारतापासून आम्ही पूर्णपणे वेगळे आहोत. अहो, काश्मीरमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे, आयकर विभागाचे अधिकारी आयकर वसुलीसाठी जायला घाबरत असत. त्यांना मारहाण होत असे. पण आम्ही वेगळेच आहोत, आम्हाला भारतीय कायदे लागूच होत नाहीत, अशी मुसलमानांची पहिल्यापासून धारणा आहे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ते आहेत आणि आम्हाला वरच्या वर्गात ढकललं जाणार आहे याची त्यांना इतकी निश्चिती, खात्री आहे. ते भारतीय होण्याचा प्रयत्न म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करतच नाहीत. भारतीय होणं म्हणजे काय त्याला माहिती नाही. आता ही जी मंदिरं, हे जे आंदोलन सुरू आहे, ते हिंदूंना मंदिरं कमी पडत आहेत म्हणून हिंदू मागत नाही, भीक नाही मागत आहेत. हे मुसलमानांच्या वृत्तीला आव्हान देत आहे. त्यांना एकत्र राहायचं आहे हिंदूंबरोबर भारतामध्ये. पण ते म्हणतात आम्ही जुनं काय केलं ते तुम्ही आत्ता काढू नका. अहो, जुनं काय केलं ते कधी काढायचं नसतं. वर्तमान काळामध्ये तुम्ही सुधारला असाल तर. आत्ता देखील मंदिरं तोडली जातातच आहेत पाकिस्तानात आणि बांगलादेशात. त्याविषयी भारतातले मुसलमान, त्यांनी कधी निषेधाचा मोर्चा काढला आहे, कधी निषेधाचा उद्गार काढला आहे, कधी पत्रक काढलं आहे, असं कधी दिसत नाही. त्यामुळे मंदिरं पाडली जाणार ते त्यांचं प्राक्तन आहे, अशी मुसलमानांची समजूत आहे काय आपल्याला कळायला मार्ग नाही. तर त्यांना एकदा भारतीय होणं ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेला त्यांना आता बसायला पाहिजे. मी असं का म्हणतोय? पहा ना, आत्ता कपिल सिब्बल हे पुढे आले, त्यांचे लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत.
आणि त्यांनी हे जे काशीमुक्त, मथुरामुक्त यासाठी जी आंदोलनं चालू आहेत त्याला पूर्णपणे विरोध केला आहे. त्यांनी असं म्हटलंय की काशी आणि मथुरा ती जी मंदिरं हिंदूंची पाडली ती आजच्या मुसलमानांनी पाडली का? पण तुम्ही त्यांना दोष का देताय? आणि इतिहास असा सुधारता येत नाही. नेहमीचीच आर्ग्युमेंट, म्हणजे जसं योगेंद्र यादव किंवा राजमोहन गांधी त्याप्रमाणे कपिल, म्हणजे त्यांची सेना, त्यांच्या पलटणी तयार आहेत आणि प्रत्येक दिवशी नवीन नवीन कोणतरी रणांगणावर येतोय आणि कर्तृत्व गाजवून, मैदान गाजवून जातोय, आपला युक्तिवाद करतोय की आमच्यावर तुम्ही अन्याय करताय, इस्लाम खतरे में है, ही आरोळी त्यांची कायम आहे. त्यांना भारतीय व्हायला लागणार आहे, त्यासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. आता पहा, दोन प्रकारचा युक्तिवाद. ह्या मंदिरं आम्हाला आमची परत हवेत ही हिंदूंची साधी मागणी आहे आणि हिंदू नुसती मागणी करतायत. हिंदूंनी मुसलमानांवर आक्रमण केलेलं नाही, त्यांच्या मशिदी पाडायला सुरुवात केलेली नाही. ते केवळ आणि न्यायालयीन प्रक्रियेतून ते आपल्या गाराण्यांना वाचा फोडतायत की आमची मंदिरं यांनी बळकावलीत, ती आम्हाला न्यायालयीन प्रक्रियेतून परत मिळावीत. त्याला हिंदूच काय उत्तरं देत आहेत? अहो, हे मोदींना म्हणावं, हे मंदिर बिंदिर असलं काहीतरी करण्यापेक्षा आधी रोजगार निर्माण करा, महागाईकडे बघा, हे प्रश्न आधी सोडवा ना. ते जीवनमरणाचे प्रश्न आहेत आणि मग हिंदूंना उत्तर काही सुचत नाही. अहो, सोपं उत्तर आहे. हा हिंदुत्वाचा मुद्दा कधी आला ऐरणीवर? 1990. त्यानंतर तो जशी संधी मिळेल तशी हिंदू मांडत राहिले सातत्यानं. ते जसे इस्लाम खतरे में अशी आरोळी ठोकतात, तसे हिंदू काही रोज हिंदुत्वाचा मुद्दा नाही घेत लढत. पण मग 1947ला आपण स्वतंत्र झालो, काँग्रेस राज्य करायला लागली देशावर आणि 1990पर्यंत पूर्णपणे हा प्रश्न कोणी उपस्थित केला नव्हता ना, आमची मंदिरं आम्हाला परत हवेत. मग त्यावेळेला तुम्ही रोजगाराचा प्रश्न का नाही सोडवला? महागाईचा प्रश्न का नाही सोडवला? उलट तुमच्या काळात बेकारी जास्त होती, गरिबी जास्त होती, महागाई जास्त होती. म्हणजे तुम्हाला रोजगारही निर्माण करायचा नाही, तुम्हाला महागाई कमी करायची नाही आणि तुम्हाला मंदिरंसुद्धा मुक्त करायची नाहीत. म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला परीक्षेला न बसता वरच्या वर्गात जायचं आहे. आणि हिंदूंना मात्र तुम्ही जाचक अटी लादताय. नवीन नवीन परीक्षांना बसा असं सांगताय, आधी हे करा मग ते करा, अशा अटी तुम्ही सांगताय. काही लोक असा प्रश्न विचारतायत की काय हो, ही मंदिरं मुक्त केली तुम्ही आणि मुसलमान समाज भारतीय करा, असं का? त्यांचं तुम्ही करणार काय? त्यांना ब्राह्मण करणार आहात का त्यांना एखादा नवीन प्रदेश तोडून देणार आहात? मुसलमानांचं आधी काय करणार ते बोला. म्हणजे आम्हालाच ते आव्हान देत आहेत. अहो, मुसलमानांचं काय करायचं हे तुम्ही दाखवलेलं आहे. मुसलमानांनी दंडुका उगारल्यानंतर तुम्ही शरण आलात आणि त्यांना पाकिस्तान दिलं. तुम्ही त्यांना वेगवेगळे कायदे दिले, तुम्ही त्यांना 4 बायका करायची अनुमती दिलीत. असं मोदी आणि त्यांचे अनुयायी आणि हिंदुत्वनिष्ठ करणार नाहीत. त्यांची अगदी किमान अपेक्षा आहे, मुसलमानांनी भारतीय व्हावं. भारतीयत्वाच्या परीक्षेला त्यांना बसावं लागेल. चीनमध्ये इस्लाम धर्माचा प्रसार करायचा असेल तर मुल्ला मौलवींना चिनी संस्कृतीवरच्या एका प्रश्नपत्रिकेला सामोरं जावं लागतं. ती प्रश्नपत्रिका त्यांना सोडवावी लागते. चीनची संस्कृती काय आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असावं लागतं आणि त्या चिनी संस्कृतीला धक्का लागणार नाही इतपतच इस्लामचा प्रसार त्यांना करता येतो. चीन काही हिंदुत्वनिष्ठ नाही, चीन काही प्रतिगामी असं म्हणण्याची भारतात तरी कोणाची छाती नाही. त्यामुळे चीनचं अनुकरण करायला काय हरकत आहे? मुसलमानांना सुद्धा भारतीय होण्याची परीक्षा यापुढे द्यावी लागेल.
सगळ्यांना समान कायदा, कॉमन सिव्हिल कोड, समान नागरी संहिता आपण लागू करूया अशी मुसलमानांकडून मागणी यायला पाहिजे. हिंदू का घाबरतायत? हा लढा मानसिकतेचा आहे, मानसिकता बदलायची. मुसलमानांची मतपेढी आहे, त्यामुळे काँग्रेस बदलायला तयार नाही. मग त्याला साधं उत्तर, हिंदूंनी जर आपली मतपेढी तयार केली, हे मी फार भविष्यातली गोष्ट बोलतोय, स्वप्नरंजनच आहे, की हिंदूंची मतपेढी झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये स्पर्धा झाली पाहिजे निर्माण, की काशीचं मंदिर विश्वनाथाचं आणि मथुरेचं कृष्णाचं मंदिर याच्यासाठी तुम्ही जास्त प्रखर आंदोलन करता की आम्ही जास्त प्रखर आंदोलन करतो, अशी स्पर्धा भाजप आणि काँग्रेसमध्ये लागली पाहिजे. हे शक्य होईल का? फार अतिशय स्वप्नरंजन करतोय असं लोकांना वाटेल. अहो, शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हे स्वप्नरंजनच होतं सुरुवातीला, पण ते स्वप्नरंजन प्रत्यक्षात आणायचं आहे या निर्धारानं तो कामाला लागला माणूस, आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवलं. तसं मुसलमानांना भारतीय करणं, यात कुठेही आतंकवाद नाही, कुठेही अत्याचार नाही, कुठेही अन्याय नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी घटना आहे, त्या घटनेला अनुसरून, प्रिॲम्बल प्रास्ताविकाला अनुसरून प्रत्येकानं प्रामाणिकपणे आपण भारतीय आहोत असा उद्घोष करायला पाहिजे. आणि मग समताधिष्ठित समाजरचनेसाठी, न्यायाधिष्ठित समाजरचनेसाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. हिंदूंनी झटलं पाहिजे, तसं मुसलमानांनी सुद्धा झटलं पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारचं हे जे धोरण आहे, 5वी आणि 8वीची परीक्षा तुम्हाला द्यावीच लागेल, वरच्या वर्गात ढकललं जाणार नाही, तसं मुसलमानांना सुद्धा सांगण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला भारतीयत्वाची परीक्षा द्यावीच लागेल, तुमचे लाड यापुढे होणार नाहीत. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.